माऊली कीर्तन सोहळा एक नवीन रूप घेऊन आले आपल्याला आजपासून. आपण आलो आहोत अनंत महाराज दैठणकर ठाकूरपुवा घराण्यातले 8व्या पिढीतले. एक नवीन रूप म्हणजे यानंतर आपल्याला जेही सण त्योहार येतात, जसं की आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि यानंतर येणारा गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, आपली दिवाळी असो, दसरा असो, त्याचं नेमकं सांप्रदायिकदृष्ट्या वारकरीदृष्ट्या नेमकं काय मत हो आपल्याला अनंत महाराज जे की वारकरी संप्रदायाचे खूप मोठे दांडगे अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते म्हणजे श्रावण महिन्यात. नेमकाच श्रावण सुरू झाला आहे, काल सोमवार होता, आज मंगळवार आहे. थोडंसं बाईट करायला लेट झालं आम्हाला, त्याबद्दल क्षमा असावी. मात्र आपण श्रावण महिन्यामध्ये वारकरी दृष्टिकोनाने श्रावणला कसं महत्त्व आहे आपण त्यांच्याकडून कसं बघता महाराज श्रावण महिन्यात वारकरी संप्रदायानुसार भगवान शंकर हे आणि भगवान महाविष्णू परमात्मा या दोन्ही देवतेची वारकरी संप्रदायामध्ये विशेषत्वाने पूजा केली जाते. याचा अर्थ असा आहे की आमच्या ज्ञानोबारायासारख्या महात्म्यापासून ते जगद्गुरु तुकोबारायचे शिष्य निळोबाराय या सर्व संतांनी भगवान शंकराची भक्ती केलेली आहे. आपल्याला त्या संत वाङ्मयातून पाहायला मिळतं. किंवा ज्या ठिकाणी संतांच्या समाध्या आहेत त्या ठिकाणी भगवान शंकराचं अधिष्ठान आहेच, असं एक तुम्हाला वेगळं स्वरूप पाहायला मिळेल. तसं पाहिले तर ही भगवान शंकराची भक्ती ही प्राचीन आहे. यक्ष, गंधर्व, किन्नर जुन्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. पुष्पदंताचार्याने महिम्न स्तोत्र लिहिलं, गणपतीचं पूजन केलं आणि अग्रगण्य देवता आमचा गणपती आहे, पूर्वीच ठरलेलं आहे. तसं भगवान शंकरानेच गणपतीची परीक्षा घेण्यात सर्व देवतांनी गणपतीची परीक्षा. कोणतीही पूजा करत असताना आम्ही गणपतीची पूजा करतो. यज्ञेश्वराय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गणपतीची पूजा झाली की आम्ही भगवान शंकराची पूजा करतो. मात्र ती पूजा कशी करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आमच्यासमोर येतो. आम्हाला पूजा करण्याचा अगोदर कदाचित माहीत नसावं किंवा आम्हाला प्रत्येक वेळेला ज्यावेळेस आमच्या नामदेव महाराजांनी संतांनी वर्णन केलेलं आहे की शिवरात्रीचं पूजन कसं करावं, सोमवारी पूजन कसं करावे, म्हणजे हे शिवरात्री जी आहे ती प्रत्येक महिन्याला येते, त्याला आम्ही प्रदोष वगैरे म्हणतो. जशी एकादशी आहे तशीच प्रदोष आहे, तर प्रत्येक महिन्यातच सोमवार येतोच. मात्र विशेषत्वाने श्रावण महिन्यामध्ये आम्ही पूजा करतो. भगवान शंकराच्या भक्तीकडे वाटचाल. भगवती पार्वती मातेनं सुद्धा भगवान शंकराला वर म्हणून प्राप्त करण्याकरता विशेषत्वाने त्या कालामध्ये निसर्गरम्यता असते, पाऊस असतो आणि फूळ वगैरे फळ हे सगळे प्राप्त असतात. त्या काळामध्ये पार्वती मातेला कुठलंही काही विशेषत्वानं काही पाहायला मिळायचं ना. मग ते जे काही वनात आहे फळ पुष्प काही असेल, धतुरा असेल, जे काय असेल ते त्या फुलाने भगवान शंकराची पूजा करायची. भगवान शंकराला वर म्हणून त्यांनी प्राप्त करून घेतलं. मात्र भगवान शंकराची पूजा करत असताना शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येतेने एक बिल्वदल चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु. हे सोपं पूजन भगवान शंकराचं पूजन सांगितलं. आम्हाला जर काही वेगळी वस्तू प्राप्त नसेल, अर्थहीन असेल, अर्थहीन फार महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थसंपन्न व्यक्ती पूजा करता सामुग्री पुष्कळ आणेल, आणू शकतो. मात्र त्याच्या अंतःकरणात जर भाव नसेल तर ती पूजा ती भगवान शंकर ती ग्रहण करणार नाही किंवा कुठलीही देवता पूजन ग्रहण करणार नाही. म्हणून आमच्या इकडं भाव फार महत्त्वाचा आहे आणि मंत्रही फार महत्त्वाचे. मंत्राधीना देवता किंवा भावाधीना देवता. आता मंत्र कुणाच्या अधीन आहेत असं जर विचार केला तर आम्ही सहजासहजी आमच्याकडं ब्राह्मणाकडे मंत्र आहेत किंवा पंडिताकडे जे जाणकार ज्ञानी माणसं आहेत. मंत्राधीना देवता, ते मंत्राधीना ब्राह्मणाधीना मंत्रा किंवा पंडिताधीना मंत्रा किंवा
जे काही सात्विक लोक आहेत त्यांच्या अधीन मंत्र आहेत. मंत्र हे सर्वांना येत नाही, म्हणून आमच्या इकडं भगवान शंकराची नामावली समोर येते. भगवान जसं विष्णू सहस्त्रनाम आहे तसं भगवान शंकराचं शिवसहस्त्रनामसुद्धा आहे. हे लोकांना कदाचित माहीत नसेल. भगवान महाविष्णू परमात्म्याने जो चक्र प्रदान भगवान महाविष्णूकडे आहे, ते भगवान महाविष्णूने सुद्धा भगवान शंकराचीच आराधना केली. हे फार कमी लोकांना माहीत आहे किंवा शास्त्र लोकांना माहीत. ज्यावेळेस शिवसहस्त्रनामाचा पाठ केला आणि पाठ करून भगवान महाविष्णू परमात्म्याने सुदर्शन चक्र प्राप्त केलं, जे की महाविष्णू परमात्म्याचं मुख्य एक आयुध आहे. म्हणून भगवान शंकराची पूजा, सकाळी पूजा कशी करावी, तर एक लोटाभर पाणी घ्यावं, भगवान शंकराचं मंत्राच्या द्वारा, नामाच्या द्वारा पूजा करावी. मग शिवाय नमस्तुभ्यम, ज्याच्या मुखात शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आहे, ते सर्व तीर्थाची जननी ते मुख आहे असं सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये, त्याचं वर्णन आहे. ज्याच्या मुखातून शिवाय नमस्तुभ्यम हा जो मंत्र आहे हा पूर्वीचाच शिवपुराणात आहे. योगायोग असा आहे की कालांतरानं आम्हाला त्याची भगवान शंकराच्या पूजेचा विसर पडला. गंधर्व, यक्ष, किन्नर, आमची देवता, पूर्वज, आमचे ऋषी महात्मा सर्वांनी पूजा केली. मात्र आम्ही एवढे विसर भोळे झालो भगवान शंकराच्या बाबतीत की एक काळ असा होता की भगवान शंकराच्या मंदिरातच कोणी जायला तयार नव्हतं. मात्र योगायोग असा, कुणीतरी एक महात्मा पुढे आला आणि शिवपुराणाची ओळख करून दिली, आणि त्यामुळे एक या 2-4 वर्षामध्ये भगवान शंकराची पूजेचं अधिक महत्त्व वाढलं गेलं. आणि मग ती पूजा कशी करावी, तर आमच्या इकडं शिवलिंग वेगवेगळे आहेत. सुवर्णाचा शिवलिंग आहे, चांदीचा शिवलिंग आहे, पारद शिवलिंग आहे. योगायोग असा, आमच्या परभणीला प्रभावती नगरीला एक विशेषत्वाने ओळख पटली. स्वामी सच्चिदानंद गिरीजी सरस्वतीजी महाराज पारदेश्वर मंदिर म्हणून परभणीला आहे. हरिद्वारमध्ये एक पारदेश्वर मंदिर आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातच पारदेश्वर मंदिर म्हणून परभणी जिल्ह्याला एक नवीन ओळख दिलेली आहे महाराजांनी. आमचे आता महेंद्र चैतन्य वगैरे त्या तिथं पाहतात. तर पारदेश्वर पारद शिवलिंग म्हणजे धातू आहे. पारद म्हणजे साक्षात धातू स्वरूपानं सुद्धा भगवान शंकराची पूजा केली जाते. पारद शिवलिंग विशेषत्वानं त्याचं सुद्धा फळ मिळतं. धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिवा देखता प्रत्यक्ष. म्हणजे सामान्य लोक जर पूजा करत असतील तर चतुर्विध पुरुषार्थाला प्राप्त करणारीच माणसं पाहायला मिळतात आपल्याला, किंवा सिद्धी प्राप्त करणारीच. फलाची अपेक्षा करण्याकरताच लोक पूजा करतात. निष्फळ कोणतंही, फार थोडी लोक आहेत की जे लोक मोक्षाकरता पूजन करतात, बाकी कशाकरता पूजन करत नाही. 10% म्हटलं तरीसुद्धा मला तशी शंकाच वाटते. अगदी 1 ते 2% लोक मोक्षाकरता पूजा करत असतील असं निष्काम पद्धतीनं, असं मला वाटतं. की विरक्त संन्यासी महात्मा जे प्रणव मंत्राचा जप करतात, संन्यासी महात्मा ओम या मंत्राचा, याला प्रणव मंत्र म्हणतात. प्रणव सर्व वेदेषु, म्हणून या ठिकाणी प्रणव मंत्राचा उपदेश केला जातो. भगवान शंकराच्या पूजन करत असताना सुवर्णाचा शिवलिंग असेल, चांदीचा शिवलिंग असेल, पुन्हा नर्मदेश्वर नावाचा एक शिवलिंग आहे. भगवती नर्मदा नदी, त्या नर्मदे नदीमध्ये आपल्याला ते छोटे छोटे कंकर पाहायला मिळतात. किंवा मोठा त्या ज्या ठिकाणी नर्मदेश्वर प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूप आहे भगवान शंकराच्या. नर्मदेश्वर म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप. म्हणून जो कोणी स्नानाला जात असेल, नर्मदेश्वर एकच नदी अशी आहे जी की पश्चिमेला वाहते. सगळ्या इकडं दक्षिणेकडं काही, पूर्वेकडं काही समुद्रात मिसळतात. मात्र एकच नदी अशी आहे की जी प्राचीन नदी आहे. आणि विशेषत्वानं प्रलय काळात सुद्धा ती नदी इकडं तिकडं होणार नाही, ती तशाला तशी राहणार. भगवान शंकराचं एक अभिन्न अंग म्हणजे नर्मदा आहे. नर्मदेच्या तटावर जी महात्मा नर्मदा परिक्रमा करणं, आत्ता महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायातली मंडळीसुद्धा नर्मदा परिक्रमा करत आहेत. म्हणून एक नदी अशी आहे, ज्या गंगा अशी आहे की आत्तापर्यंत नर्मदा परिक्रमा कुणी केली नव्हती. म्हणून नर्मदा परिक्रमा करण्याची जी परंपरा आहे ती पूर्वी संन्यासी विरक्त महात्माच करायचे.
पण जो खरा पक्का महात्मा आपल्याला व्हायचा असेल, संत व्हायचा असेल, तर नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. म्हणून नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे संतत्व प्राप्त होणं असं म्हटलं तरी हरकत नाही. इतकं महत्त्व नर्मदे परिक्रमेचं आहे. सध्या सोशल मीडियावर एक खास करून यूट्यूबवर की याचं श्रावण महिन्याचं विशेष महत्त्व काही मोठमोठाले साधू संत असतात वेगळ्या पद्धतीनं सांगतात की त्याचं प्राप्ती कशी होईल, त्यासाठी त्यांनी एवढे अशी पूजा करावी, तशी करावी, त्यांनी असा धन लाभ होतो, तसा होतो. हे कितपत सत्य आहे वाटते तुम्हाला? सत्य आहे ते, मात्र ते सांगत असताना थोडासा अतिशोक्ती असं मला वाटतं. कारण शिवपुराणामध्ये या गोष्टी आहेत. हा कर्मशास्त्राचा विषय आहे आणि युगसापेक्ष आम्ही कलियुगामध्ये गंगेच्या तटावरची किंवा नदीच्या तटावरची माती आणून मातीचा शिवलिंग करून किंवा वाळूचा शिवलिंग करून पूजा करणे या कलियुगात सर्वात श्रेष्ठ शिवलिंग मानलं जातं. त्याच्या अतिरिक्त शिवलिंग नर्मदेश्वरच. मग आता ज्याला ज्याच्याकडं अर्थसंपन्नता आहे ती मंडळी पारत करतील, चांदीचा शिवलिंग करतील, सुवर्णाचा शिवलिंग करतील. चंद्रमौलेश्वर म्हणून एक भगवान शंकराचं शिवलिंग आहे, चंद्रमौलेश्वर म्हणून. सर्वसामान्य माणसाकरता मातीच्या मृतिकेची शिवलिंग तयार करायचं आणि पूजन करायचं. सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र ठरल्या जाईल ते वाळूचं किंवा वालुकेचं शिवलिंग किंवा मृतिकेचं. जसं आपण गणपतीसुद्धा 1.5 दिवसाचा 2 दिवसाचा मृतिकेचा विशेष गणपती. त्यासाठी असं काही बंधनकारक नाही ना की एवढे हे आणलं पाहिजे तसं साहित्य वगैरे असं काही? नाही नाही नाही. माती माझी पावे, मातीचा पशुपती असं संतांनी वर्णन केलेलं आहे. मातीचा पशुपती म्हणजे भगवान शंकराचं शिवलिंग करायचं आणि मातीतच मिसळायचं. शिवपूजा शिवाची पावे म्हणजे आमच्या इकडं तत्वाला, त्या तत्वाला भाजायचे, शिवलिंगाला भाजायचं. हो. मग आता दारिद्र्य त्याचं दरिद्रभंजन म्हणून हरिद्वारमध्ये शिवलिंग आहे. दरिद्रभंजन म्हणून एक दरिद्रभंजन म्हणून शंकराचार्यानं स्तोत्र लिहिलेले. त्या स्तोत्राचा सुद्धा आपल्याला ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम तत्प्रणमामि शिव. वारकरी सांप्रदायिकदृष्ट्या काय फळ होतं शिवलिंगाची पूजा केल्यानंतर किंवा अभिषेक केल्यानंतर श्रावण महिन्यात? वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं मोक्षप्राप्ती करतात शिवलिंगाची पूजा आहे. फारसं त्या वारकरी संप्रदाय अर्थाला अर्थप्रधानतेला मानतच नाही. आणि जर कुणी अर्थप्रधानतेला मानत असेल तर मला वाटत नाही तो वारकरी असेल. म्हणजे वारकऱ्यानं कधीही अर्थाला प्राधान्य दिलंच नाही किंवा वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या गादीलासुद्धा सन्मान नाही. कारण आमच्या इकडं प्रत्येक यातीमध्ये संत झाले, मग शिष्य परंपरेत संत झाले किंवा त्याला फार महत्त्व दिलेलं नाही वारकरी संप्रदाय. अर्थाला तर मुळीच प्राधान्य दिलं नाही. मात्र अर्थाशिवाय कोणती गोष्ट होत नाही. याचा अर्थ असा नाही की अर्थ लागतच नाही, अर्थाशिवाय काही होणार नाही. कारण युगसापेक्ष, कारण वारकरी संप्रदाय ग्रहस्थ संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाची एक विशेषता आहे, ग्रहस्थ असून एका विरक्त महात्म्यासारखा संप्रदाय करणारी मंडळी आहेत. म्हणून निरपेक्षता ही फार चांगली गोष्ट आहे. मात्र एका सीमित मर्यादेमध्ये परमार्थ केला पाहिजे आणि सर्वांना, समाजाला, तळागाळातल्या समाजाला झापेल असा, प्रत्येकाला झापेल असा परमार्थ व्हावा. अर्थामुळे आमचा संप्रदाय दूषित होऊ नये. कोणतं रुद्राक्ष घालावं आणि त्याचा श्रावण महिन्यामध्ये नेमका काय फायदा? एकमुखी रुद्राक्ष हे प्रत्यक्ष शिवांचं प्रतीक आहे. तसे 12 रुद्राक्ष आहेत, 14 मुखी वगैरे रुद्राक्षाचं झाड असतं. मग ते हरिद्वारमध्ये आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये हरिहर आश्रमामध्ये जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंदगिरी हे आचार्य महामंडलेश्वर आहेत, त्यांच्या आश्रमामध्ये आजही ते, तुम्ही टी व्हीवर त्या महात्म्यांचं प्रवचन वगैरे कथा पाहत असाल तर त्यांच्या आश्रमामध्ये एक फार मोठं हरिद्वारमध्ये वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला रुद्राक्ष लागतात. रुद्राक्ष नावाचं एक फळ आहे. पंचमुखी, द्वादशमुखी, 3 मुखी, 2 मुखी, एकमुखी रुद्राक्ष दुर्मिळ आहे, दुर्मिळ आहे. आणि ते जर मिळालं तर ते भाग्याची गोष्ट आहे आणि ते घातलं तर साक्षात शिवांचंच पूजन होत आहे. मात्र रुद्राक्षाची माळा घातली पाहिजे आणि रुद्राक्षाची माळा ही एक ऊर्जा प्रदान करते, तेज प्रदान करते साधकाला. मग 32चा कंठा असतो गळ्यामध्ये, कंठा हातामध्ये, मनगटीमध्ये, जानवंसुद्धा रुद्राक्षाचंच घालतात काही लोक. पंचमुखी रुद्राक्ष प्रत्येकाला घालता येतो
सप्तमुखी असतो, सहामुखी रुद्राक्ष आहे, त्याची फळं वेगवेगळी आहेत. शिवपुराणामध्ये त्यात पंचमुखीचं महत्त्व एकच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे जे काही सगळी फळं आहेत, ही सगळी फळं प्राप्त गृहस्थ माणसाला सहजतेने प्राप्त होतात आणि त्याचा परिणाम काही होत नाही. परिणाम विपरीत परिणामसुद्धा रुद्राक्षाचा होतो. कसा? कारण त्याची रास वगैरे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं, आमच्याकडे नियम असा, ज्योतिषम नेत्रम, मुखम व्याकरणम ज्योतिषम नेत्रम, नेत्रे ज्योतिषशास्त्र. म्हणून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या तसं पाहिलं तर मग त्याचं एक राशीनुसार रुद्राक्ष घातला पाहिजे. त्याची फलश्रुती अशी आहे की सिद्धी प्राप्त करण्याकरता जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करतात रुद्राक्ष घालण्याचा. आणि भगवान शंकरसुद्धा त्याला प्रसन्न करतात, प्रसन्न होतात. म्हणजे लक्ष्मी प्राप्त करण्याकरताच भगवान शंकराची पूजा ही, शंकराच्या शिवलिंगाचं पूजन केलं की लक्ष्मी अधिक भगवान शंकर देतात असं पाहायला मिळतं. आणि विशेष वाटतं, शंकराचे भक्त आपल्याला श्रीमंतसुद्धा पाहायला मिळतील. तुम्ही पहा विष्णूच्या भक्ताकडे पाहिल्याच्या नंतर विष्णूचे भक्त आपल्याला फार श्रीमंत पाहायला मिळणार नाही. मात्र भगवान शंकराचे भक्त आपल्याला श्रीमंत पाहायला मिळतील. गुजरातमध्ये, पंजाबमध्ये आमच्या आश्रमात राहत असताना बँकॉकचे भक्त यायचे. हो, MDH वाले बाबा नाहीत का, ते ॲड येते टी व्हीवर, त्यांचं माझं प्रत्यक्षात भेट झाली. त्यांनी मला दक्षिणा दिलेली आहे हरिद्वारमध्ये. तर ते मोठी मोठी श्रीमंत माणसं पाहायला मिळतात. म्हणून ही अर्थसंपन्नते करताच भगवान शंकराची पूजा करणारी मला लोक पाहायला मिळतात, असं माझं तरी मत आहे. अगदी थोडी लोक आहेत की मोक्षाकरता पूजा केली पाहिजे. मात्र खरं पाहिलं तर मोक्षाकरताच पूजा करावी. भगवान शंकराची पूजा मोक्षाकरताच केली पाहिजे. बिल्ववृक्षाचं महत्त्वाचंच आहे. बिल्ववृक्ष लावलं पाहिजे. अशा ठिकाणी लावावं की ज्या ठिकाणी आपल्याला ते कधी तोडायचं काम पडू नये. म्हणून बिल्ववृक्षाचं शिवपुराणामध्ये वर्णन आहे. बिल्ववृक्ष लावला तर वंशवृद्धी होते. आणि बिल्ववृक्ष लाखोळी वगैरे वाहतो आपण. ते लाखोळी वाहायची जी पद्धती आहे, 108 बिल्वपत्र त्रिगुणाकार. बेलाचं विशेष काय मत आहे? बेल किती व्हायला पाहिजे श्रावण महिन्यात? कशी पूजा? बिल्व एक सुद्धा वाहिलं तरी तेवढंच फळ आहे. एक बिल्व मिळालं. काळांतर काय माहिती आहे का, बेल मिळत नाही, फक्त अखंड बेल असावा, कुठं किडका नसावा. तोडत असताना आम्ही बिल्ववृक्ष कुऱ्हाडीनं, येळ्यानं, कोयत्यानं तोडणारी मंडळ आम्हाला पूजा करायची. आम्ही कोणातरी नौकराला सांगतो किंवा गड्याला सांगतो, त्यांना आपलं फाटे तोडायचे ना आणून द्यायचे आपल्याला. असा ज्याला पूजा करायची त्यानंच त्या वृक्षापर्यंत जायचं, दर्शन घ्यायचं, त्या बिल्ववृक्षाची आज्ञा घ्यायची. कारण साक्षात बिल्ववृक्षसुद्धा तिन्ही देवताचा अवतार आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवताचा. आणि आणखी एक स्वरूप सांगितलेलं आहे, माझ्या वाचनात गेलेलं आहे, की भगवती पार्वती मातेचंच अंग आहे बिल्ववृक्ष, असंही सांगितलेलं आहे. एका ठिकाणी कथा आलेली आहे तशी. पण बिल्ववृक्ष अधिक भगवान शंकराला आवडतं, म्हणजे देवीचं स्वरूप आहे. म्हणून बिल्ववृक्ष पत्र तोडत असताना आम्ही आमचं नख लागू द्यायचं नाही, ही विशेषता आहे. तर तुम्ही कुऱ्हाडण ते फाटान वेळान हे कुठलं आलं, नखसुद्धा लागू द्यायचं नाही. असं एक त्याचं महत्त्व, गहन महत्त्व आहे. म्हणून ती बिल्ववृक्षाला आज्ञा बघून त्या भगवान शंकराचं नामस्मरण करत करत बिल्वपत्र तोडायचं. जप करायचा. ओम नमः शिवाय म्हणा, शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, किंवा प्रणव मंत्राचा ओम ओम असा मंत्र म्हणत तुम्ही बिल्ववृक्षाची पत्र तोडू शकता. तरच त्याचं फल प्राप्त होईल. नाही तर, आणि विशेषतः आता काय नवीन प्रथा निघाली, आता मला काही त्याचं फारसं लोकांचं कळत नाही काय ते. शिवनिर्माल्य ज्याला म्हणतो आपण, शिवनिर्माल्य पायाखाली लागलं तर पाप लागतं. तर आता पूजा करण्याकरता लोक जातात मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पहिली पूजा कशी तरी आपलं बेलपत्र इकडं तिकडं व्यस्ताव्यस्त असतं, ते त्याला निर्माल्य म्हणतो आपण. इकडं ते निर्माल्य पायाखाली नाही आलं पाहिजे. ते निर्माल्य ते पवित्र निर्माल्य एका ठिकाणी टाकलं पाहिजे. आणि शिवांचं जे जल आहे ते एक तर गंगेत टाकावं किंवा बिल्ववृक्षाच्या झाडाखाली टाकावं, मुळाला टाकावं.
अशा ठिकाणी जिथं आपलं पाय लागणार नाही, असंच होतच नाही, आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि भगवान शंकराची पूजा करत असताना पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, म्हणजे जलारी ओलांडू नये. जलारी म्हणजे अर्ध प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे आमच्याकडे भगवान शंकर. हा, हे तर माहीतच नाही लोकांना, किंवा माहीत असेल तरी लोकांना सांगितलं तरी ते फार त्याच्याकडे दुर्लक्ष करतात लोक. म्हणून आम्ही दर्शन घेत असताना मी जलारीपर्यंत जातो, जलारीपासून पुन्हा वापस यायचं, पुन्हा इकडल्याच साईडनं जलारीपर्यंत जायचं. जलारी म्हणजे जिथून गौमुख ज्या पाणी जातं, हां पाणी जातं ती, हां पुन्हा वापस यायचं, पुन्हा तिथपर्यंतच जायचं, पुन्हा वापस यायचं, भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं. पूर्ण प्रदक्षिणा भगवान शंकराची नाही. त्याचं शास्त्रीय कारण आहे. जलारी ओलांडू नये म्हणजे मांगल्य ओलांडू नये असाच अर्थ आहे. दोष लागतो. जे केलेलं पुण्य, ते केलेलं पुण्य तर दूरच राहिलं, पुण्य मिळणारच नाही, पाप लागेल. म्हणून बिल्वपत्रे आपल्या बिल्वपत्र आपल्या पायाखाली येऊ नये, फूल आपल्या पायाखाली येऊ नये, अशी एक निर्णय त्यावेळेस दक्ष यज्ञातच झालेला आहे तो. खास करून श्रावण महिन्यामध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर 12च्या नंतर अभिषेक करायला जातात महादेवाच्या मंदिरात. हजारोच्या संख्येने जातात बरेचसे भाविक लोक. रात्री अभिषेक करतात 12 वाजल्याच्या नंतर. त्याची काय महत्त्व आहे आणि त्याची पूजा कशी करावी, काय 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 फल प्राप्त होऊ शकते? हे पहा, 12च्या नंतर जावा असा काही फार त्याचा हे काही नाही. फक्त याचा एकच अर्थ आहे, 4 प्रहरात पूजा आहे. 12च्या नंतर करावं की अगोदर करू नये असा काही नियम नाही, किंवा सकाळी करू नये असं नाही. असं नाही, ते नियमन असं आहे. आमच्या इकडं 4 प्रहरात पूजा केली जाते. 3 तासाचा एक प्रहर असतो. म्हणजे शिवरात्रीच्या रात्रीमध्ये आम्ही 4 वेळेस पूजा केली पाहिजे. सोमवारी सुद्धा 4 वेळेस पूजा केली पाहिजे. निदान 2 वेळेस तर नक्कीच केली पाहिजे. सकाळी पूजन करत असताना आम्ही भगवान शंकराच्या शिवलिंगाचं पूजन मंत्र म्हणत, हरिः ओम गणानां त्वा गणपती गुम इंद्रश्चमे वरुणश्चमे रुद्राय शिवाय च शिवतराय च, असं रुद्री म्हणून ते पाठ करतात. ब्राह्मण लोक पूजा करतात, आपण सकाळी पाहतो. ते सकाळचा प्रहर आहे. किंवा महिम्न स्तोत्र, स्तोत्रावली. आता युगसापेक्ष पूर्वीच्या काळात वैदिक मंत्रामध्ये पूजा करत होते, आता स्तोत्रावलीत करतात. स्तोत्रानंही होत नाही, स्तोत्रसुद्धा लोकांना कंठस्थ नाहीत. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जन्ये महाकालम ओंकारम अमलेश्वरम, हे 12 ज्योतिर्लिंगाचं नामकरण करून पूजा करतात लोक. मात्र तेही जर येत नसेल तर नामचिंतन करून तुम्ही पूजा करू शकता. पहिल्या प्रहरामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किंवा आम्ही एक पूजा आणखी एक करू शकतो. कशी पूजा की आमच्या नृतावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नव पंचवारम उद्धर तुकाम सनकादिसिद्ध नेतद विमर्शे शिवसूत्र जालम. भगवान शंकराच्या नृत्य करत असताना भगवान शंकरा नटराज आहेत परमात्मा. हो, नटराजाची मूर्ती घरात नसावी असं शास्त्र सांगतं. म्हणून नटराजाची मूर्ती, नटराज आहेत, ते नायक आहेत परमात्मा. म्हणून नाचत असताना त्यांनी डमरू वाजवलं. 9 5 असे 14 वेळेस डमरू वाजलं. त्या 14 सूत्र बाहेर आली भगवान शंकराच्या डमरूतून. ऐऊन रिलरिक ए ओंग आय औच हैवरट लन यमगणनम झभय घडधश जबगडदश खफ छटत चटतव कपय शशशर हल इति माहेश्वरानी सूत्रानी, असं या ठिकाणी अल्पाक्षर संदिग्धम सारवद विश्वतोमुखम असं शास्त्र सांगतं, व्याकरणशास्त्र सांगतं. आणि याच 14 सूत्राच्या द्वारा भगवान शंकराच्या त्या लोटाभर जल म्हणतो ना, ते लोटाभर जल जर वाहत असताना, पाणी वाहत असताना, जल समर्पित करत असताना या 14 सूत्राचा जर जप केला तर जगातला एकही मंत्र राहत नाही. संपूर्ण वेदाचं पारायण केल्याचं फल प्राप्त होतं. संपूर्ण वेदाचं. कारण या शब्दाच्या अतिरिक्त संस्कृत ही जननी आहे. भगवान शंकर हे ज्ञानदाता आहेत. आणि ज्ञानदाता असल्या कारणामुळं शंकरम भजेत. ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने शंकराची प्राप्ती करून घ्यावी. एक प्रश्न पडलाय, महादेवाचं एवढं हे 2-4 वर्षामध्ये परभणीमध्ये एक खूप मोठा कार्यक्रम झाला होता. त्याच्यानंतर खूप मोठं व्याप्ती झाली आणि लोक महादेवाकडेच वळले. खास करून महिला महादेवाला एवढं पाणी टाकायला लागले, महादेवाच्या वरी पाणी यायला लागलं. आता तुम्ही जे सांगितलं आता जे पद्धत ही आहे, ती पद्धत बरोबर आहे का, ज्यांनी कोणी सांगितली होती ती? नाही, पद्धत ती योग्य आहे. मात्र ती पद्धत 4 प्रहरात पूजा करण्याची पद्धत आहे. म्हणजे सतत जल वाहावं, महिलांनी वाहावं.
मात्र पूजा करत असताना खबरदारी घेतली पाहिजे की एखादा व्यक्ती पूजा करून गेल्याच्या नंतर त्याची पूजा काढायची आणि आपली पूजा मांडायची किंवा आपली पूजा करायची, म्हणजे ती जी काही मांगल्य आहे त्याचा दोष कुठं जाईल, त्याचा दोष लागेल ना. म्हणून ते मांगल्याची खबरदारी घेतली पाहिजे पूजा करणारानं. ते मांगल्य जर व्यवस्थित काढून, एक तर काढायचीच आवश्यकता नाही, मात्र पूजा व्यवस्थित दिसावी असं एखाद्या साधकाला वाटत असेल तर ती पूर्वीची जी काही मांगल्य आहे ते मांगल्य व्यवस्थित एका टोपलीत काढलं पाहिजे आणि आपली पूजा समर्पित करून ती जी काही मांगल्य आहे ते आपल्या पायाखाली किंवा इतराच्या पायाखाली लागू नये याची खबरदारी कोण घेतं. म्हणून ही खबरदारी घेत नसल्यामुळं केलेल्या पुण्यापेक्षा पाप लागण्याची अधिक शक्यता आहे, शक्यता नाकारता येणार नाही. 90% असं वाटतंय का तुम्हाला की महादेवाचे भक्त काहीतरी प्राप्तीसाठीच महादेवाकडे जातात? 100%. कारण भगवान शंकराची पूजा करणारे आत्ता तरी या कलियुगामध्ये निष्काम पूजा करणारे आपल्याला पाहायलाच मिळणार नाहीत, प्राप्तिकर्ताच पाहायला मिळतील. नवे नवे गृहस्थ जीवनामध्ये आपल्या सुखदुःखामध्ये काहीतरी व्यवस्थित व्हावं, सुखी व्हावं. दुःखी कारण गृहस्थ लोक दुःखीच आहेत किंवा गृहस्थ म्हणण्यापेक्षा जे जीव जन्माला आला तो दुःखी आहे आणि सुखप्राप्तीकरताच धडपड करतोय. म्हणून सुखप्राप्तीकरता धडपड करणाऱ्या जीवानं अपेक्षा दुसरी काय करावं. भगवान शंकराकडे गेल्याच्या नंतर आपल्याला सुखप्राप्ती होईल याच आशेनं हे लोक भक्ती करतात. थोडी संत महात्मा आहेत आमच्या इकडे, श्री संत बुवासाहेब महाराज असतील, मोतीराम महाराज असतील, मारुतराव महाराज असतील, या लोकांनी संसाराकरता भक्ती केली नाही, मोक्षाकरता भक्ती केलेली आहे. मग आमचे मोठे महाराज असतील अण्णासाहेब महाराज, जे गोदावरीच्या तटावर राहून भगवान शंकराची आणि भगवान महाविष्णू परमात्म्याची पूजा केली, यांनी कधी सुखप्राप्ती करता वैयक्तिक स्वार्थी भक्ती केली नाही. आमच्याकडे भेवभक्ती आहे, तुम्हाला कदाचित माहीत नसेल भेवभक्ती. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आमोशाच्या दिवशी नारळ फोडतात. हे कशा करता फोडतात? आमच्या जीवनात आमोशा दिवस हा शुभ आहे. आमोशा दिवस आम्ही काही लोक दुकान उघडत नाहीत, कामं बंद करतात. शुभ दिवस आहे, चांगला दिवस आहे, पूजेचा दिवस आहे. शुभ दिवस म्हणजे पूजेचा दिवस. आम्ही काम करणार नाहीत, आमच्या वस्तूची आज आम्ही पूजा करू. गाडीची पूजा असो, सुतार लोक, विश्वकर्माच्या कुळात उत्पन्न झालेली लोक सगळी त्यांच्या यंत्राची पूजा करतात, वस्तूची पूजा करतात. आपणही ती पूजा करतो. म्हणून पवित्र दिवस आहे अमावस्या दिवस. मात्र आपल्याला पूजा संकट येऊ नये अशी एक भीती आहे, म्हणून आम्ही ते दिवा लावणं, मारुतीच्या मंदिरात दिवा लावतो. मारुतीला दिवा नाही शनिवारचा किंवा अमावस्याच्या दिवसात, तो शनीला दिवा आहे. खरा मंगळवार आमचा मारुतीरायाचा जन्मदिवस आहे. म्हणून असंही आपल्याला पाहायला मिळतं. भगवान शंकराचेच अवतार आहेत, रुद्र अवतार आहेत भगवान महारुद्र परमात्मा. महारुद्र परमात्म्याची भक्ती करणं म्हणजे शंकराची भक्ती करणं, हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. म्हणजे शिवलिंग आणि भगवान महारुद्र परमात्मा एक आहेत, अभिन्न अंग आहे. म्हणून भगवान शंकराची पूजा करत असताना बिल्वपत्र कसं तोडावं, सकाळी चंदनच लावलं पाहिजे, भस्म लावलं नाही पाहिजे भगवान शंकराला. आता आपल्याला पाहायला मिळतं महिला भस्म घेऊन जातात. म्हणून मी तुम्हाला ते सांगत असताना थोडंसं विसरलो. 4 प्रहरात पूजा केली. तुम्ही 12ला म्हणले, 12च्या नंतर नाही, तुम्ही अगोदर 6 ते 9 रात्री, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 असे रात्रीचे 4 प्रहर आणि दिवसाचे 4 प्रहर, असे रात्र आणि दिवस असे अष्टप्रहरही भगवान शंकराची पूजा करता येते. म्हणून 8 प्रहरामध्ये जी 8 प्रहराचा सोमवार मानला जातो. म्हणून आम्ही एकादशी करतो. कशी करतो एकादशी? दशमीला एक भुक्ती राहतो, कारण एकादशीचं पुण्य आमचं दशमीत अडकलेलं आहे, एकादशीचं पुण्य आमचं द्वादशीत अडकलेलं आहे. म्हणजे सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी. म्हणून आम्ही त्रयोदशीला पंढरपूर, काला झाल्याच्या नंतर पंढरपूर सोडतो. हो, तसंच इथं सुद्धा सोमवारचं असलं पाहिजे. कारण व्रत करत असताना आम्ही एक भुक्ती आदल्या दिवशी असलं पाहिजे. म्हणजे रविवारी एक भुक्ती असलं पाहिजे, सोमवारी एक भुक्ती असलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ बघताल जे कोणी, त्यांना असं वाटलं की मला महादेवाची भक्ती मोक्ष प्राप्ती करायची, तर नेमकं त्यानं काय करायचं? संसारी जीवांना अर्थप्राप्तीकरता भक्ती केली पाहिजे. अर्थप्राप्तीकरता भक्ती करण्याची आवश्यकता नाही. माझी इच्छा आहे समाजाने मोक्षप्राप्तीकरताच भक्ती भगवान शंकराची करावी.
कारण भगवान शंकराची मोक्षप्राप्तीकरता मुख्य ध्येय जर समोर ठेवलं तर बाकी आपोआप सर्व येतं. जसं तुकोबराय संत महात्म्याने सांगितलेलं आपल्याला, पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळं प्राप्त होणारच आहे. म्हणून संसारातल्या गोष्टी तुमचं अदृष्ट बदलण्याची ताकद त्या नामस्मरणात आहे. म्हणून एखादा दरिद्र व्यक्ती जर भगवान शंकराच्या नामाने त्याचं दारिद्र्य समाप्त होऊ शकतं. एवढं सामर्थ्य आमच्या भगवान शंकराच्या नामामध्ये आहे. जसं भगवान विष्णूच्या नामामध्ये ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, म्हणून भगवान शंकराच्या नामामध्येच एवढी ताकद आहे की नाव जरी घेतलं तरी आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. मग उद्देश आमचा संसारातल्या निष्फल वस्तू करता का असावा, शाश्वत वस्तू करता असला पाहिजे ना. आमचा उद्देश चांगली वस्तू प्राप्त करता असावा. म्हणजे मोक्ष प्राप्ती करताच आम्ही या जन्ममरणाच्या कारागृहातून सुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या जन्ममरणाच्या दुथडीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा खरा आमचा उद्देश असला पाहिजे. जीवाचा तो उद्देश असला. जीव म्हटलं की त्याच्याकरता या गोष्टी आल्यात, सुख दुःख आल्या. जीवदशेतून तो संत दृष्टीतून ईश दशेत प्राप्त व्हावा, एवढंच या ठिकाणी भगवान शंकराचं पूजेचं महात्म्य आहे. भगवान शंकराची अष्टप्रहरामध्ये पूजा केली पाहिजे. स्तोत्रावली शिवमहिम्ना असेल, कोणती नामाचा जप असेल, शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र, शिवाय ओम नमः शिवाय. मला थोडं का आणखी एक विशेष तत्वानं लोकांना केंद्रित करायचं. मंत्र म्हणत असताना शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र श्रेष्ठ आहे का ओम नमः शिवाय हा मंत्र श्रेष्ठ आहे का ओम हा प्रणव मंत्र श्रेष्ठ आहे, याच्याविषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण झाला. कारण महिलांना वाटतं शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र श्रेष्ठ आहे. वैदिक मंत्र आपल्याला पाहायला मिळतो ओम. ओम म्हणजे मूळ बीज. ओम हे मंत्र प्रणव, हे संन्यासी महात्मा या मंत्राचा जप करतात. संन्यासी महात्म्याला आश्रमात शेवटच्या आश्रमात असल्या कारणामुळं त्यांना काही अपेक्षा नाही, ते या मंत्राचा जप करतात. म्हणून ओम नमः शिवाय हा मंत्र हा वैदिक मंत्र आहे. हा सर्वांना मंत्र घेण्याचा अर्थ आहे. मात्र स्त्रियांना घेता येत नाही हा मंत्र. मग त्याच्याकरता स्त्रियांकरता एक स्वतंत्र शिवपुराणामध्ये एक मंत्र पाहायला मिळाला, ते की शिवाय नमस्तुभ्यम मुखम व्यावृतम असा श्लोकच म्हटला ही मी. मुखम व्यावृतम तीर्थक्षेत्र, तीर्थ नदी वगैरेचे मुख्यत्वानं प्राप्त त्या मुखाला विशेषणं दिले गेली. म्हणून ते साक्षात तीर्थ आहे, ज्याच्या मुखातून शिवाय नमस्तुभ्यम सतत अखंड जर वाहिलं तर साक्षात त्याचं मुखच तीर्थ आहे. याच्यापेक्षा काय आणखी सांगायचं. स्त्रियांकरता याचा अर्थ असा आहे तो मंत्र श्रेष्ठ आणि हे कनिष्ठ आहे, ओम नमः शिवाय असं मुळीच नाही. सर्वांना अधिकार आहे या मंत्राला घेण्याचा. म्हणजे पुरुष या मंत्राला घेऊ शकतात, स्त्रियांना तो मंत्र विशेषत्वाने. आता आणखी एक पाहायला मिळतं आम्हाला, एक वेगवेगळा समाज पाहायला मिळतो जे शंकर भक्त स्वतःला म्हणून घेतात. हो, शैव म्हणून घेतात स्वतःला. आपल्याला एक समाज पाहायला मिळतो, वाणी समाज पाहायला मिळतो, जंगम समाज पाहायला मिळतो. त्यांच्याकरता वेगवेगळे मंत्र आहेत. शिवपुराणामध्ये शिव 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 हा सुद्धा मंत्र आहे. शिवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय नमस्तुभ्यम, ओम किंवा हरिही ओम असा सुद्धा मंत्र आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मंत्राचे शिवपुराणामध्ये वर्णन आहे. महाराज शेवटचा प्रश्न, हरी आणि हार एकच आहेत का? बिलकुल. कारण आम्हाला याच्यात शंका घेण्याचं काही अधिक कामच नाही आणि घेऊ नये. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई, एक वेलांटीच आड, फक्त इकार मात्र आड आहे. काय त्याच्यात काही दुमत करण्याची आवश्यकता नाही. शंकर, तुम्ही भगवान शंकराची जरी पूजा केली, मला कधी कधी वाटतं आमच्या तुकोबरायने जो काही अभंग आहे, नाही तुम्हाला एक अभंग मी सांगतो. तुम्ही विश्वनाथ हा भगवान विठ्ठलाकडे पाहून म्हणलेला असायला अभंग आहे. कारण तुकोबाराय म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत होते तुकोबाराय, कारण ज्या देवाच्या कमरेवर हात नाहीत, नामदेव महाराजासारखे किंवा तुकोबारायसारखे संत म्हणतात की आम्ही दर्शन घेणार नाहीत. तीर्थयात्रा करत असताना आपल्याला प्रकरण पाहायला मिळतात वारकरी संप्रदायामध्ये. हा भगवान विठ्ठलाच्या सुद्धा डोक्यावर भगवान शंकराचीच पिंड आहे. म्हणून भगवान विठ्ठल हा सुद्धा
विश्वनाथाचं स्वरूप आहे. नाही मग असं सर्वसामान्यामध्ये असं म्हणून असं त्या आहे. भगवान शंकराचार्याने तिथं म्हटलेलं आहे, महायोगपीठे तटे भीमरथ्याम ब्रह्मपुंडलिकाय दातु मुनिंद्रे. म्हणून त्या ठिकाणी भजे लिंगाचं स्वर्णन त्या स्तोत्रात केलेलं आहे. तिथं त्या स्तोत्रात तसं वर्णन आहे ना. शंकराचार्यानं आपल्या आईच्या दर्शना आईची इच्छापूर्ती करताच ते स्तोत्र आहे. म्हणजे भगवान शंकर हे शंकराचार्य सुद्धा वारकरी होते. हे विशेष पहिले वारकरी की ज्यांनी भगवान शंकराचार्यांनी स्तोत्राच्या द्वारा आपल्या आईच्या भेटीकरता भगवान पांडुरंग परमात्म्याला म्हणजेच विश्वनाथाचं दर्शन त्या ठिकाणी विटेवरच्या परमात्म्याचं दर्शन घडवून दिलं. मग असं काय वाटतं की आपल्याला महादेवाचे वेगळे भक्त आणि विठ्ठलाचे वेगळे दोन्ही तर एकच आहेत ना. वेगळं हे थोड्याशा पद्धतीनं केलं जातं. फार त्याचा म्हणजे शहाणी माणसं याच्यात काही भेद करत नाहीत. हे अल्पज्ञानी लोकांचा थोडंसं आहे. याच्यात काही फारसं मला काही वाटत नाही त्याच्यात. म्हणजे सगळे आपण एक आहोत. नवे नवे आपण पंच उपासक आहोत, सनातनी आहोत. पंच उपासक म्हणजे गाणपत्य, देवीचं सूर्याचे उपासक, दुर्गादेवीचे उपासक, शक्तीचे उपासक, आपण ज्याला शक्ती शाक्त म्हणतो आपण, शक्तीचे उपासक, सौर्य, गाणपत्य, वैष्णव आणि शैव असे पंच उपासक आहोत आपण. घेऊन आलेले आहेत आपल्याला की संत नेमकं श्रावण महिन्याचं काय नेमकं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाचे गाडे अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे संत ठाकूरबुवा महाराज यांच्या घराण्यातले अनंत महाराज यांनी आपल्याला सखोल अशी माहिती दिली. आणि ही खरंच वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून श्रावण महिन्याला नेमकं काय महत्त्व आहे आपल्याला नक्कीच आवडेल. एकदा अवश्य पहा. पुन्हा भेटूया अशाच एका भागामध्ये. रामकृष्ण हरी माऊली.